दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सदाभाऊ खोतांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली। यावेळी बोलताना खोत यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे। इंडिया आघाडी ही अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते असा वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोतांचं आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असं सदाभाऊ खोत म्हणतायत। आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं असं खोत म्हणाले। एकूणच सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानानं नव्या वादाला तोंड फुटू शकतं। ज्यांचा नीटच्या परीक्षाची काही संबंध नाही असे लोक सरकार पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहेत। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरावण्याचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले। ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। राजूजी, अनेक काळ तुम्ही सदाभाऊ खोतांबरोबर घालवलेला आहे। सदाभाऊ खोत आत्ता कालच्या आंदोलनादरम्यान जे काही घडलं, आज जे काही पत्रकार परिषद समोर आली त्यानंतर असं म्हणतायत की मविया किंवा इंडिया आघाडी हे आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करतायत। तुमचं काय म्हणणं आहे? सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पक्षाचे बैत्याचे गडी आहेत। आमच्या ग्रामीण भागामध्ये सुगीच्या काळात बैते द्यायला लागतं प्रत्येकाला, तसं भाजप जेव्हा जेव्हा अडचणीत येतं तेव्हा या बैतेच्या गड्यांना सांगितलं जातं की तुम्ही आता भाजपची बाजू मांडा, तुमचे शिवराळ भाषा वापरून मांडा। त्यातलाच हा प्रकार आहे। या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर बोलताना, तेव्हा कालच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी त्यांनीच केलेली भाषणं जरा ऐकून घ्यावीत। मग ते मावळच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात मी त्यांना 4 दिवस पाठवलं होतं मावळला, त्यावेळी त्यांनी काय काय भाषणं केली ती बघून घ्यावीत। तेव्हा इंदापूरला आणि वसगडेला 2 शेतकरी ऊस आंदोलनामध्ये मयत झाले होते, त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं जरा आठवून बघावी। आणि मग त्यावेळी आम्ही सगळे आतंकवादी होतो का? कारण ते आमच्यात होते। त्यावेळी जर आमची भूमिका बरोबर असेल तर आता सुद्धा दिल्लीतल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे ती चुकीची कशी काय म्हणता येईल? आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्ष अडचणीत आलेला असताना अशा लोकांना बाहेर काढलंय। खरं तर खरा आरोपी कोण असेल तर भारतीय जनता पक्ष त्यांचे सगळे बगलबच्चे आहेत। कारण नीटच्या पेपरफुटीमध्ये ज्यांची नावं आल्या ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळे भाजप आणि RSSशी संबंधित अशीच माणसं आहेत। या लोकांनी गैरमार्गाने पैसा कमवायचा, त्यांच्या पोरांची पात्रता नाही, लायकी नाही स्पर्धेमध्ये उतरून मार्क मिळवायचे, मग यांनी पेपर फोडायचे, पैशाच्या बळावर पेपर विकत घ्यायचे आणि आपल्या पोरांना मार्क जास्त पाडून घ्यायचं आणि परत हे वशिल्याचे तत्व वर्षभर मेहनत करून अभ्यास करणाऱ्या पोरांच्या बरोबर स्पर्धा करून पुढे जायचे आणि मोक्याच्या जागेवर जाऊन बसायचं। हे जे धंदे चालू आहेत त्याच्या विरोधातला हा विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे। आणि ह्या आक्रोशाला जर कुणी आतंकवादी म्हणत असेल, अजून काही म्हणत असेल तर
शिशुपालाचे 99 अपराध आता भरत आलेले आहेत. हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. नक्की नक्की धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत राजू शेट्टी सर. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सर आहेत, त्यांच्याशी बोलूया. अतुलजी, तुमची काही प्रतिक्रिया? सदाभाऊ खोत जे म्हणतायत की इंडिया आघाडी आतंकवाद निर्माण करण्याचं काम करते अशा लोकांना पाठीशी घालून. अतुलजी, सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. इंडिया आघाडी जे या आंदोलकांना पाठिंबा देते ते आतंकवाद निर्माण करण्याचं काम करत आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे सदाभाऊ खोत यांनी. त्यांना जे म्हणायचं होतं ते म्हणताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं. आपली भूमिका मांडताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे आणि इंडिया आघाडी अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते, आतंकवादासारखी स्थिती निर्माण करते असं ते म्हणालेले आहेत. मविया सुद्धा त्यांच्यासोबत आहे असं त्यांचं म्हणणं आहे सदाभाऊ खोतांचं. सदाभाऊ खोत यांची ही प्रतिक्रिया वादग्रस्त ठरलेली आहे. वेगवेगळ्या स्तरातून आता प्रतिक्रिया उमटत आहे. सरकार अडचणीत आलेलं आहे, त्यामुळे सरकार अशा लोकांना पुढे करतं, आपल्या नेत्याला पुढे करतं आणि अशी वादग्रस्त विधानं घडवून आणतं असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं होतं. ही जी दृश्य आता आपल्याला दिसत आहेत ती चेंबूरची दृश्य आहेत. केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये आंदोलन केलं जात आहे. दिल्लीतल्या आंदोलनाला समर्थन म्हणून हे चेंबूरमध्ये आंदोलन केलं जात आहे, ज्याची दृश्य आता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर बघताय. चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये रहिवासी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन केलंय दिल्लीतल्या तरुणांना पाठिंबा देण्याकरता. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सिद्धार्थनगरचे रहिवासी आज एकत्र आले. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीला या सगळ्या नागरिकांचा विरोध आहे. तरुणांचं आंदोलन आणि त्यांचा उद्देश म्हणजे शिक्षण व्यवस्था स्वच्छ झाली पाहिजे हा एक मुद्दा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मुद्दा, यावर समर्थन देण्याकरता हे चेंबूरमध्ये आंदोलन सुरू आहे. आमच्या प्रतिनिधी सहकारी वैदेही आपल्या सोबत आहेत. वैदेही, काय सांगाल? दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवर आणि जी दगडफेक करण्यात आली त्याच्या समर्थनार्थ आज चेंबूर इथे सिद्धार्थ कॉलनी येथील स्थानिक रहिवाशांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर बरेच घोषणाबाजी चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. त्यांचं असं म्हणणं आहे की लाठी चार्ज बंद करा. आणि दुसरी गोष्ट जर बघायला गेली तर याच दरम्यान सदाभाऊ खोत यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असं वक्तव्य केलं. आणि या दरम्यान जर बघितलं तर आंदोलन अजून तीव्र होत चाललेलं आहे. आंदोलनाची जी हाक दिलेली आहे ती तीव्र होत चाललेली आहे. खरं तर हे लोक सगळेजण मुख्य रस्त्यावर जाऊन आंदोलन करणार होते, परंतु आता त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये जी शाब्दिक बाचाबाची झाली त्यामुळे आंदोलक परत माघारी फिरून जिथून आंदोलन सुरू केलं होतं तिथे परत येताना आपल्याला बघायला मिळतात. लाठीचार्ज जो होता तो काल झाला दिल्लीमध्ये, त्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं जात आहे. आणि तसंच बघितलं तर पोलीस देखील इथे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. जोरदार घोषणाबाजी दिली जाते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील इथून केली जाते. आपण जर बघितलं तर पोस्टर घेऊन, फलक घेऊन, पत्रक घेऊन हे लोक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत आणि आंदोलन करतायत. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.